जो सांगतो गो तो असतो बॉस, जो सांगतो लेट्स गो तो असतो लीडर. हे आमचे छत्रपतीने आम्हाला शिकवलंय. स्वराज्याच्या धुरा पुढे कोण सांभाळणार? शंभूराजेंना काय काय त्रास आणि काय काय गोष्टींना सामोरं जावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अगदी छत्रपती होण्याच्या निर्णयापासून तर पुढच्या अनेक युद्ध मोहिमांमध्ये खंबीरपणे जर कोणी उभे असेल तर ते हंबीरराव मामा होते. पण मामा कसा असावा ना तर हंबीररावासारखा असावा, नाही तर नसला तो बा. हंबीर मामांनी संभाजी महाराजांना कैद करायला जाणं हे एकच आव्हान नव्हतं असं मला वाटतं. अजूनही बरीचशी आव्हानं होती. गोष्ट इथेच संपत नाहीये. आत्ताशी कुठेतरी गोष्टीला सुरुवात झालीये आणि आता इथून पुढे खरं तर कटकारस्थानं सुरू होणार आहेत. नमस्कार, पिक्टोग्राम चावडीवरती मी विकास तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, शंभू पर्व या सिरीजमध्ये आपण आहोत आणि मागच्या भागामध्ये आपण बघितलंय तमाम मराठी जनतेने, तमाम हिंदुस्थानाने जो काळा दिवस बघितला त्याबद्दल आपण मागच्या भागामध्ये चर्चा केली. त्याबाबत घडलेले जे काही राजकारण असेल, ज्या काही गोष्टी असेल त्या सगळ्यांचा अभ्यास केला. परंतु हे सगळं होत असताना एक पुत्र आपल्या वडिलांच्या निधनाच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी पोहोचू शकत नाही, हे दुर्दैवी आपण बघितलंय. पण यानंतर खरं तर ऐरणीवरती आलेला प्रश्न तो म्हणजे स्वराज्याच्या धुरा पुढे कोण सांभाळणार. खरं तर आपल्या ह्या भागामध्ये ह्याच गोष्टींची माहिती जाणून घ्यायची आहे. तो दुःखाचा डोंगर कसा पेलवला गेला, स्वराज्याच्या धुरा नक्की कोणी सांभाळल्या, कशा प्रकारे केल्या गेल्या आणि हे सगळं होत असताना आपल्या शंभूराजेंना काय काय त्रास आणि काय काय गोष्टींना सामोरं जावं लागलं. याच सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी, याच सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आपल्या पिक्टोग्राम चावडीवरती जे आपण पन्हाळ्यामध्ये बसून बोलत आहोत, आपल्यासोबत आहेत प्राध्यापक सुनीलजी आगळे. अण्णा नमस्कार. अण्णा, पुन्हा त्याच प्रश्नाने सुरुवात करतोय. महाराजांच्या निधनानंतर खरं तर स्वराज्याची पुढची धुरा कोणी सांभाळायची हा प्रश्न ऐरणीवर आला होता. काय प्रसंग होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ज्यावेळी, ज्या समयी आणि ज्या पद्धतीने झाला होता, अगदी कमी कालावधीमध्ये शिवाजी महाराज आजारी पडताय काय आणि अगदी त्यांचं निधन होतंय काय, आणि त्यानंतर दरबारातल्या मंत्र्यांनी जे काही गोष्टी केल्या अवतीभोवती, त्याच्यातून हा प्रश्न गंभीर बनला की स्वराज्याचं पुढचं नेतृत्व कोण करेल. त्याचं एक पाऊल मागे या. जोपर्यंत शिवाजी महाराज हयात आहेत तोपर्यंत हा प्रश्न गंभीर नाहीच आहे. का? सगळ्या जगाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते असून, जसे आज आपण VRS घेतो, रिटायरमेंट घेतो, जसं की शहाजीराजेंनी केलं. ज्या वेळेला दोन्ही पुत्र रणांगणावर पराक्रम गाजवायला लागले, शहाजीराजेंनी VRS घेतले. आपलं उत्तरार्ध जे आयुष्य होतं ते निवांत जगले. कदाचित शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघांनाही दीर्घ आयुष्य मिळालं असतं तर शिवाजी महाराजांनी निश्चित एका ठिकाणी, एका पावलावर थांबून घेऊन संपूर्ण स्वराज्याच्या धुरा या छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये निश्चित दिल्या असत्या. आणि त्यावेळेला हा प्रश्न कधीच बनला नसता की स्वराज्याचं नेतृत्व कोण करेल. हा मुद्दा गंभीर झालाच नसता. तो गंभीर नव्हता, तो गंभीर करण्यात आला. आणि तो गंभीर का झाला तर इथले जे कोणी दरबारी होते, मंत्रीगण होते, त्यांनी जो मध्ये एक पेच निर्माण केला होता, त्यांना अनुकूल असा शासक त्यांना या स्वराज्यामध्ये पाहिजे होता. जसं की आजही आपल्याला ते राजकारण दिसून येतं. ती परिस्थिती फार वेगळी होती, आजची फार वेगळी. आजही तुम्हाला एखाद्या गावचा सरपंच, एखाद्या गावचा किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, एखाद्या देशाचा पंतप्रधान होत असेल, त्याच्या मागे अनेक कंगोरे असतात. तो विशिष्ट भागातला असेल, तो विशिष्ट जातीतला असेल, तो विशिष्ट समाजाला रिप्रेझेंट करणारा असेल. हे का होतं तर त्याच्या सोबत जे कारभार हाकणारे, त्यांना जे सोयीचं होणार आहे तो तिथं खुर्चीवर बसवला जातो. बरोबर. त्यावेळेला हे नाही बघितलं जात की हे जे काही राज्य आहे ते स्वराज्य असो की महाराष्ट्र राज्य असो,
त्याचा पूर्ण पुढे विकास होत असताना कोणता माणूस त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे नेणार आहे, कोणता माणूस त्याच्यामध्ये ऍड ऑन करणार आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर बघण्याचा दृष्टिकोन कुठेतरी या लोकांनी सोडून दिलेला आहे. तेव्हाचे पंत आणि आत्ताचे पंत बघितलं काय जातं की या व्यक्तीच्या आडून आम्हाला गाडा कसा हाकणं सोपं जातंय. आणि मग शिवरायांच्या निधनानंतर जो स्वराज्याच्या नेतृत्वाचा प्रश्न गंभीर बनला तो याच मुद्द्यामुळे बनलेला होता. आणि असे अनेक प्रसंग आपल्याला बघायला मिळतात की एक सक्षम दावेदार असतानाही मुद्दाम जो सगळ्यांच्या हातातलं माणूस बनू शकेल, ज्याचा त्या प्रशासनावर वचक नसेल, त्याला जास्त पुढे आणलं जातं. का? तर अनेकांचे इच्छाधारी नागांचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी. बरं, हा प्रसंग उभा कधी राहिला की ज्या वेळेला जो स्वराज्याचा सिंह होता, ज्याचा अवघ्या हिंदुस्थानामध्ये एक दबदबा निर्माण झाला होता, तो सिंह अचानकपणे या स्वराज्यातून या हिंदुस्थानामधून कुठेतरी देवाकडे जातोय. त्या सिंहाचा छावा तितकेच आवेशाने तितक्याच आक्रमकपणे या स्वराज्यासाठी शिवराय असतानाही तितकेच पराक्रम करतोय आणि शिवराय गेल्यानंतरही तितकेच पराक्रम करणारे हे सर्वांना ठाऊक असतानाही हे प्रश्न उपस्थित होत आहे, हे गोंधळ उपस्थित होत आहेत, केले जात आहेत. बरं, शिवाजी महाराज काय होते? पराक्रम आणि संयम म्हणजे शिवाजी महाराज. त्याचसोबत शिवाजी महाराज काय होते? पराक्रम आणि न्याय याचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज काय होते? रणांगणावर रणधुरंधर आणि राजधानीवर उत्तम प्रशासक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. होय. आपण एक सिरीज प्लॅन करतोय, एक्झिक्यूट करतोय. वेल प्लॅनर छत्रपती शिवाजी महाराज होते आणि वेल एक्झिक्युटर छत्रपती शिवाजी महाराज होते. आपण जर बारकाईने एक गोष्ट बघितलं, शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या नेतृत्वाकडे जर बघितलं, हे नेतृत्व होतं कसं? पराक्रम आणि संयम याचा संगम म्हणजे हे नेतृत्व होतं. त्याच्या पुढच्या पायरीवर जर आपण बघितलं, राजा होते, महाराज होते, स्वराज्याचं रक्षण करायचं होतं, रणांगणावर रणधुरंधर होते, रणांगणावर रणधुरंधर होते आणि ज्या वेळेला राजधानीवरून प्रशासन करायचं होतं तेव्हा उत्तम प्रशासक होते. असं हे नेतृत्व, असा तो नेतृत्वाचा संगम होता. आपण एक सिरीज प्लॅन करतोय आणि एक्झिक्यूट करतोय. हे नेतृत्व कसं होतं? हे नेतृत्व वेल प्लॅन करणार होतं आणि हे नेतृत्व वेल एक्झिक्यूट करणार होतं. असं म्हणतात की एकाला झाकावं आणि दुसऱ्याला दाखवावं, अशा पद्धतीची ही पिता पुत्रांची जोडी होती. शिवाजी महाराजांना माहिती होतं की संभाजी काय आणि संभाजी महाराजांना माहिती होतं की आपले वडील काय आहेत. कुठेतरी एकमेकांच्या डोळ्यात बघून कळत होतं की एकमेकांना काय म्हणायचंय. अगदी त्या कासवाची कासवाच्या पिल्लाची जशी गोष्ट असते, कासव कधीच त्याच्या पिल्लाला दूध पाजत नाही, फक्त नजरेसमोर ठेवून कासवाचं पिल्लू मोठं होत असतं. तेच कुठेतरी नातं छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजेंचं होतं. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला, जसे शिवाजी महाराज होते तसे शंभूराजे होते आणि या सगळ्यामध्ये पण हा गोंधळ का निर्माण केला, हा प्रश्न गंभीरपणे का उभा केला की जेव्हा खंबीरपणे छत्रपती संभाजी महाराज ही छत्रपती पदाची धुरा सांभाळायला असतानाही ठरवून हा सगळा प्रश्न गंभीर केला गेला. खरं तर या ठिकाणी खूप मोठा प्रश्न एक निर्माण होतोय. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय, दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज शंभूराजे पन्हाळ्यावरती आहेत. 2 महिन्यानंतर महाराजांना निधनाची बातमी कळते आणि त्या दरम्यानही पन्हाळ्यावरती महाराजांना कैद होण्यासारखे प्रसंग घडतायत. असं सगळं होत असताना प्रश्न हा पडतोय, स्वराज्याचं अस्तित्व धोक्यात आलं होतं का? याचं जर एका शब्दात उत्तर द्यायचं असेल ना विकासजी, परकीयांपासून नाही, स्वकीयांपासून अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. आलं नाही, पण प्रयत्न निश्चित झाला होता. मग नक्कीच या ठिकाणी जर असं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ही जबाबदारी कशी सांभाळली? नेतृत्वाचा जो प्रश्न होता, परिस्थितीतली जी काही गंभीर बनली होती, यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की त्या काळामध्ये परिस्थिती अशी घडली काय, की
शंभू राजांकडे जबाबदारी आली आहे आणि त्या जबाबदारी येण्याच्या आधी स्वराज्याच्या अस्तित्वावर काय प्रश्न उभे राहिले. आपण विस्ताराने बघितलं की शिवाजी महाराजांच्या अंतिम वेळी काय घडलं, होय. रायगडावर काय घडलं, परंतु पन्हाळगडावर काय घडलं होतं विकासजी. ज्या मंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी पुतळाबाई असतील, संभाजीराजे असतील यांच्यापर्यंत पोहोचू दिली नाही, यासोबत या शिवाजी महाराजांसाठी लढणारे झटणारे त्यांचा शब्द झेलण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या असे कित्येक किल्लेदार सरदार सैनिक, शेतकरी, कष्टकरी, ती माया माता मावल्या यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली गेली नव्हती ना. त्याच्या पुढे जाऊन इथपर्यंत ठीक आहे, यांची हिंमत किती वाढली. सोयराबाईंना सांगितलं जातंय की शिवाजी महाराजांनंतर आपण आता रायगडावर उपस्थित असलेल्या राजारामांचं मंचकारोहण करूया आणि त्यांना पुढचं छत्रपती म्हणून घोषित करूया. साहजिक आहे, कोणत्या आईला वाटणार आहे आपला पुत्र जर छत्रपती होणार असेल तर काय वाईट आहे. आणि मुळातच प्रत्येक स्त्री जिजाऊ नसते. जिजाऊंनी जे आव्हानं बघितलं, जो संघर्ष बघितला होता, तो सोयराबाईंच्या वाट्याला आलेलाच नव्हता. त्याच्यामुळे निश्चित या प्रलोभनांनी कुठंतरी मोहित सोयराबाई होणारच आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन हे लोक काय करतायत, त्याच्या पुढे जाऊन हे लोक काय करतायत, तर छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती होण्यापासून तर रोखलंच आहे, पण सोयराबाई राणी सरकार यांच्या पत्राची मोहर घेऊन हे मंत्री स्वतः, त्याच्यामध्ये सुरनीस अण्णाजी दत्तो असतील, पेशवे मोरोपंत पिंगळे असतील, हिरोजी फर्जंद असतील, राऊजी सोमनाथ असतील, हे सगळे लोक काय करतायत, तर तत्कालीन स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजे सोयराबाईंचे सख्खे बंधू, राजारामांचे सख्खे मामा, यांना सोयराबाईंचं पत्र दाखवताय की आपल्याला पुढचं छत्रपती हे राजाराम महाराजांना करायचं आहे आणि त्यापूर्वी पन्हाळा किल्ल्यावर असलेल्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याला, संभाजी राजाला, युवराज शंभू राजांना कैद करायचंय. ही हिंमत इथल्या या मंत्र्यांची होते. का होते, तर हे सगळे डावपेच आखले जात आहेत आणि मग याची सुरुवात कुठेतरी शिवरायांच्या राज्याभिषेकापासून तर नाही झाली ना. तुमच्याकडे बाकीचे लिखित एव्हिडन्स नसतील विकासजी, हे तर लिखित एव्हिडन्स आहे ना की शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला, संभाजी राजांना पकडायला मंत्री पन्हाळ्यावर गेले. हे दोन टोकाचे दोन एव्हिडन्स आहे, नक्कीच. मधलं समजून घ्या ना मग. आणि यातून आपल्याला पुढे कळतंय की संभाजी महाराजांना पकडण्यासाठी हे मंत्री पन्हाळ्यावर जाण्यापूर्वी तळबीडला हंबीरराव मामांकडे गेले, हंबीरराव मोहितेंकडे. पण मामा कसा असावा ना, तर हंबीररावासारखा असावा, नाही तर नसला तो बरा. कोणत्या मामाला वाटणार नाही की अरे आपला भाचा छत्रपती होतोय, पण शिवाजी महाराजांच्या शिकवणीत, त्यांच्या तालमीत तयार झालेल्या हंबीररावांसाठी सक्का भाचा की चुलत भाचा हा भेद नसून संभाजी माझा भाचा आहे, राजारामही माझा भाचा आहे. त्याच्याही पेक्षा शिवाजी महाराज हंबीररावांना कळले होते, शिवाजी राजांनंतर या स्वराज्याला न्याय कोण देईल, तर तो शंभू बाळच देईल, हे हंबीररावांना माहिती होतं. आणि मग हंबीररावांची भूमिका इथे महत्वाची काय, छत्रपतींच्या खांद्याला खांदा देऊन रणांगणामध्ये पराक्रम गाजवण्याचं जे कर्तृत्व हंबीररावांनी दाखवलंय, ते इतर कोणी नाही दाखवले. शत्रूचे आव्हानं काय असतात आणि शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्यावर काय संकट येऊ शकतं, याची जितकी जबाबदारी, जाणीव इथल्या सरसेनापतीला असेल ना, तितकी दुसरं कोणत्याही मंत्र्याला नसणार आहे. आणि कुटील कारस्थानं करण्यासाठी त्या चांडाळ चौकडीमध्ये जे काही शिजतंय, ते शिजवण्यासाठीचा वेळ हंबीरराव मोहितेंकडे कधीच नव्हता. दूरदृष्टी असलेला माणूस, भले सोयराबाईंचा सक्का माणूस असेल, पण स्वतःचं रक्त इथं गाळलंय आणि स्वतःचा घाम इथे जाळलाय, या स्वराज्य उभारण्यासाठी काय करावं लागतं, हे निश्चित हंबीररावांना सगळ्यांपेक्षा काकणभर जास्त माहिती आहे. आणि ते जे संभाजी महाराजांना कैद करायला आले, ते मंत्री, त्याच मंत्र्यांना हंबीरराव मोहितेंनी कैद केलंय, पन्हाळ्यावर नेलंय, याच पन्हाळ्यावर आणलंय आणि शंभूराजांशी पायाशी टाकलंय आणि सांगताय हंबीरराव का राजा जाऊन अजून काही महिने नाही झालेत आणि ह्या हरामखोर मंत्र्यांना दुर्बुद्धी सुचते, आपल्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याला म्हणजे संभाजी राजांना कैद करायला हे निघालेत. आणि इथंच विकासजी तुमच्या आणि आपल्या तमाम मराठी जनतेच्या प्रश्नांची उत्तरं आहेत.
की स्वराज्याचा पुढचा वारस कोण असावा. हंबीरराव मोहिते तत्कालीन सरसेनापतींनी आणि तत्कालीन सर्व पराक्रमांना मध्यनजरेत ठेवून एकच उत्तर येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या मराठा विश्वाचं छत्रपती कोणी व्हावं, तर ते छत्रपती संभाजी महाराजांनीच व्हावं. आणि पुढच्या 9 वर्षामध्ये या छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिले की तो निर्णय हंबीरराव मामा मोहितेंचा निर्णय किती योग्य होता. आणि आजही लग्नामध्ये जर मुलाच्या मागे हंबीर मामा मामा उभा राहतो ना, तर निश्चित त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अगदी छत्रपती होण्याच्या निर्णयापासून तर पुढच्या अनेक युद्ध मोहिमांमध्ये खंबीरपणे जर कोणी उभे असेल तर ते हंबीरराव मामा होते. सुनीलजी, तुम्ही आता जो उल्लेख केला की हंबीर मामांना छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी पाठवलं गेलं होतं आणि त्यासोबत ते सगळे मंत्री होते. हंबीर मामांना भविष्य माहिती होतं, त्याप्रमाणे त्यांनी ऍक्शन घेतली. परंतु हंबीर मामांनी संभाजी महाराजांना कैद करायला जाणं हे एकच आव्हान नव्हतं असं मला वाटतं. अजूनही बरीचशी आव्हानं होती. काय नक्की आव्हान होती ती? सगळ्यात मोठं आव्हान आणि जबाबदारी काय असेल ना, वडिलांनी जे इथपर्यंत आणलंय ते चंद्रसूर्य असेपर्यंत टिकवलं, हे सगळ्यात मोठं आव्हान आणि तितकीच जबाबदारी होती. आणि आज या पन्हाळ्यावर बसलोय, उद्या आपण रायगडवर जाऊ कधीतरी, त्यानंतर अजून कुठेतरी जाऊ. हे जे काही स्वराज्याचं अस्तित्व दिसतंय, रायगडापासून जिंजीपर्यंत असेल किंवा नंतर तुमच्या पेशावर पासून तंजावर पर्यंत असेल, हे सर्व मराठा साम्राज्य उभं राहताना दिसलं. जर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज थोडेसे कमी पडले असते, हे निर्माण झालं असतं का? नाही. नसतंच झालं. म्हणजे अशीही पण काही गोष्टी सांगितल्या जातात की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर या ठिकाणी शूरवीर कोणी झाले असतील तर या ठिकाणी ते पेशवे झाले. त्यांनी हे राज्य दख्खनेपर्यंत नेलं. ठीक आहे, तुम्ही पराक्रम केला, त्याच्याबद्दल साक्षात दंडवत आहे. जर आपण म्हटलं की शिवरायांचं स्वराज्य आणि नंतर जे काही मराठ्यांचा विस्तार झाला, हे दोन किनारे झाले, याला ब्रिज कोणी घातले? जर शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी इथे पराक्रम केलाच नसता, हे स्वराज्य टिकवलंच नसतं, उभारलंच नसतं आणि वाढवलंही नसतं, तर मग शिवाजी राजांच्या पूर्वी लोक काय करत होते, ज्यांनी दिल्लीला धडका दिल्या आणि मग शिवाजी महाराजांनंतरही काय केलं असतं. त्यामुळे श्रेयवादाच्या लढाईमध्ये अडकण्याची गरज नाहीये. इतिहास साक्षी आहे कोणी काय केलंय आणि इतिहास साक्षी आहे की इथं मातीमध्ये काय पेरलंय आणि काय रुजवलंय. आजही शिवाजी महाराजांनंतर दुसरं नाव घेतलं जातं तर ते छत्रपती संभाजी राजेच. आणि परत परत म्हणावं लागतं, मराठी तेव्हा फक्त लढते होते, लिहिते नव्हते. नाही तर मधल्या काळात झालेले गैरसमज पण झाले नसते. मराठी लिहिते झाले आणि आपली ती जबाबदारी आहे की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज कीच जय म्हटलं गेलं पाहिजे. अन्य कुठलं नाव आणि तितका पराक्रम या ठिकाणी केलेला नाहीये. त्याचसोबत अजून आव्हान जर काही असेल तर चहूबाजूने हे स्वराज्य शत्रूंनी वेढलं गेलं होतं. म्हणजे काय, शिवाजी महाराज असेपर्यंत निदान हे स्वकीय मंत्री हे थोडेसे शांत तरी होते. साहजिकच कुठेतरी ते शिवाजी महाराज जीवावर उठले होते. पण काही घडामोडी तरी त्या तोपर्यंत तितक्या उंचीवर नेलेल्या नव्हत्या. तीव्रपणे नव्हत्या. छत्रपती संभाजी महाराजांपुढे हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की एकाच वेळेला स्वकीयांशी पण निभावायचंय, परक्यांना पण पुरून उडायचंय. आणि मी मागाशी जो उल्लेख केला तोच उल्लेख परत करेल की समोरचा शत्रू समोर दिसतो तरी हे दिसत पण नाही आणि हे डंका पण मारतात. त्याच्याच पुढे अजून एक मोठं आव्हान की ज्या वेळेला औरंगजेब बादशाहला ही बातमी कळाली की शिवरायांचं निधन झालं, त्याच वेळेला त्यांनी घोषणा केली की मी आता दक्षिणेत उतरणार आहे. त्याने थोडासा असा अंदाज केला होता की आता शिवाजी महाराज नाही म्हणजे दक्षिण जिंकणं सोपं. ते सगळ्यात मोठं आव्हान हे मराठ्यांसाठी होतं. पण आपण म्हणतो की आव्हानामध्येच संधी असते. कदाचित छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच आव्हानाला अशा काही संधीमध्ये परावर्तित केलं की तो औरंगजेब ज्या मार्गाने येणार आहे आग्र्यावरून बुऱ्हाणपूरवरून तत्कालीन औरंगाबाद आणि नंतर स्वराज्यामध्ये त्याच्या स्वागताला म्हणून
छत्रपती संभाजी महाराज थेट बुऱ्हाणपूर पर्यंत घुसले, बुऱ्हाणपूरचे सगळे बुर्रे उद्ध्वस्त केले आणि परत स्वराज्यात आले. ये तुला यायचंय ना, म्हणजे त्याच्या वाटेवर अशी फुलं सोडून आले संभाजी महाराज. या आव्हानाला पूर्ण उरणारा राजा आहे. मग विचार करा की ज्या कारभारांना प्रश्न उपस्थित झाला की नाही संभाजींना छत्रपती करायचं की नाही, कुठून झाला असेल? आतमध्ये काहीतरी काळ होतं ना त्यांच्या. तिथून तो प्रश्न उपस्थित झालेला आहे. इतका तो पराक्रमी आमच्या शिवबाचा छावा होता. इतका पराक्रमी आमचा शंभूबाळ, इतका पराक्रमी आमचे संभाजी महाराज होते. महाराजांचे असे कुठले गुण होते की इतके सारे संकट आलेत, परंतु त्या सगळ्या संकटांना पूर्ण संभाजी महाराज उरलेत. आव्हान 1648 असो, आव्हान 1659, 1660, 1665, 1678, 1680, 1689 की 2026 या सगळ्यांमध्ये जर तुमच्याकडे एक गुण असेल ना, तर तुम्ही कोणत्याही संकटावर पुरून उरतात. जो मराठ्यांमध्ये आहे आणि ज्यांच्यात नाही ते मराठीच नाही. माणूस लढवय्या पाहिजे. माणूस लढता पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा सगळ्यात मोठा गुण जो त्यांच्या वडिलांकडून त्यांनी घेतला होता. छत्रपती संभाजी महाराज हे लढवय्ये होते. कुठल्याही परिस्थितीवर रडत बसणारे संभाजी महाराज नव्हते. कुठल्याही परिस्थितीशी लढत असणारे संभाजी महाराज होते. हा सगळ्यात मोठा गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांकडे दिला होता आणि आपण तो त्यांच्याकडून घेतला पाहिजे. परिस्थिती काही येऊ द्या. जसं रोजचा सूर्योदय त्याच वेळेला उगवत नाही, तसं रोजचं येणारं आव्हानही सारखं नसणार आहे. जर तुमच्याकडे मध्ये जर ते लढण्याची ताकद असेल, तर तुम्ही त्याला पुरून उरणार. कितीही प्लॅन करा, रोजच्या आव्हानांना, संकटाला तुम्ही सामोरं जाणार नाही. हे संभाजीराजाकडून शिकावं. छत्रपती संभाजी महाराजांमध्ये अजून काय गुण होता? रणांगणावर जे लागतं ते युद्ध कौशल्य छत्रपती संभाजी महाराजांकडे होतं. 32 वर्षाचं आयुष्य. 32 वर्षामध्ये जितक्याही लढाया संभाजी महाराज जिंकले, एकातही हार नाही, एकातही पराभव नाही. का? युद्ध कौशल्य, पराक्रम. त्या युद्ध मोहिमेचं नेतृत्व करायचं म्हणजे फक्त हत्तीवर बसून राहायचं नाही. शिवाजी महाराजांनी ते केलं नाही, संभाजीराजांनी ते केलं नाही. घोड्यावर मान ठोकायची आणि सगळ्या सैन्याच्या पुढे उभं राहायचं. शत्रूला पहिलं आपण अंगावर घ्यायचं. याला मानता आजच्या भाषेत लीडर. जो सांगतो गो तो असतो बॉस. जो सांगतो लेट्स गो तो असतो लीडर. हे आमचे छत्रपतीने आम्हाला शिकवलंय. लेट्स गो. त्याचसोबत छत्रपती संभाजी महाराज काय होते? छत्रपती संभाजी महाराज स्वतः गुणवंत होते आणि छत्रपती संभाजी महाराज इतरांसाठी गुणपारखी होते. सगळ्यात मोठं महत्वाचं गुण. समोरचा व्यक्ती काय असेल त्याला पारखण्याची आपल्याकडे दृष्टी असली पाहिजे आणि त्यासाठी स्वतः आधी गुणवंत लागतं. आपण आतापर्यंत संभाजी महाराजांचे अनेक पैलू बघत आलोय. प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं की त्यांच्याकडे युद्धातला गुण होता, त्यांच्याकडे प्रशासनातला गुण होता, त्यांच्याकडे साहित्यातला गुण होता, त्यांच्याकडे मुत्सद्देगिरी होती, असंख्य भाषांचं ज्ञान होतं. त्या संभाजी महाराजांकडे स्वतः ते गुणवंत होते, पण ते निश्चित गुणपारखी होते आणि गुणपारखी माणसालाच गुणही पारखता येतात आणि दोषही पारखता येतात. ह्या कारभारांना प्रॉब्लेम तिथं होता. आमचा संभाजीराजा काय होता? गुणपारखी होता. मग त्याच्यामुळे एखाद्यातले दुर्गुण असतील त्यांची सुद्धा पारख होत होती आणि तीच भीती या मंत्र्यांच्या मनामध्ये होती. आणि त्याच मंत्र्यांच्या मनामध्ये कुठेतरी हिंमत नव्हती संभाजी महाराजांशी उघडपणे मुकाबला करायची. म्हणून कुठेतरी सोयराबाईंना हाताशी धरायचं, हंबीराव मोहितेंना मामांना हाताशी धरायचं आणि या कपट कारस्थानांना खतपाणी घालायचं. त्याचसोबत सगळ्यात महत्वाचा संभाजी महाराजांचा गुण आपण जो आजच्याही घडीला घेतला पाहिजे, की वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते. वाटेल ते म्हणजे वाटेल ते. संभाजी महाराजांनी काय केलं? जर एका वाक्यात सांगायचं असेल, वडिलांच्या संघर्षाला मी स्वप्नपूर्तीचं दान करेल. वडिलांच्या संघर्षाला मी स्वप्नपूर्तीचं दान करेल. मातीलाही होईल गर्व, आभाळही अभिमान करेल. हा छत्रपती संभाजी महाराजांचा गुण होता का वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते, त्यासाठी प्राणांची पर्वा केली नाही. 40 दिवस बलिदानाच्या यातना सोसल्यानंतर या ठिकाणी शेवटचा श्वास घेतलेला आहे. का? फक्त वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी. आणि आणखी एक छत्रपती संभाजी महाराजांचा गुण सांगायचा असेल तर परखड. जे असेल ते समोरासमोर. का? याचं रिझन काय विकासजी?
छत्रपती संभाजी महाराजांना किंवा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणी संत नव्हते, साधू नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांना कुठला मठ चालवायचा नव्हता. छत्रपती संभाजी महाराजांना हे स्वराज्य चालवायचं होतं. Right. आणि या ठिकाणी एखाद्या संताप्रमाणे माफी देऊन परवडणार नव्हतं. हा परखड स्वभाव छत्रपतीमध्येच असतो आणि तो असायलाच पाहिजे, तर स्वराज्य टिकतं. सुनीलजी, आपण शंभू पर्व या सिरीजच्या अंतर्गत खर तर थेट पन्हाळ्यावरती बसून आपल्या प्रेक्षकांपर्यंत इथल्या सगळ्या गोष्टी पोहोचवतोय. पन्हाळ्याच्या या सगळ्या शृंखलेमधला हा तिसऱ्या भागात आपण आहोत आणि या तिसऱ्या भागातला शेवटचा परंतु अत्यंत भावनिक आणि थोडासा खाजगी प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. कारण या प्रश्नाचं उत्तर किंवा या प्रश्नाला न्याय मला असं वाटतं की तुम्ही खूप योग्य पद्धतीने देऊ शकाल. आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय सोमनाथ तात्या आगळेंच्या विषयाला घेऊन खरं तर मी हा प्रश्न विचारतोय. एका बाजूला आमच्या शंभू बाळाचा पिता छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय. बाप नावाचा सह्याद्री दिसेनासा झालाय. आणि याच प्रश्नाला घेऊन कुठे जेव्हा आपली शृंखला सुरू झाली होती, तुम्ही एकच विनंती केली होती की स्वर्गीय सोमनाथ तात्या आगळे यांचं नाव कुठेतरी शृंखलेमध्ये यावं. किती आव्हान असं ज्यावेळेस हा सह्याद्री दिसेनासा होतो. विकासजी काही गोष्टी शब्दात बांधता येत नाही, त्यांचा प्रयत्न करणं सुद्धा फार अवघड असतं. एखाद्या समुद्रामध्ये एखादं जहाज योग्य दिशेने चाललंय आणि अचानक काहीतरी वादळ येतं आणि ते जहाज सैरवैर होतं. माणूस तसं सैरवैर होतो. माणूस दिशाहीन होतो. काहीच नकोसं वाटतं. ज्या बापाने बोटाला धरून चालायला शिकवलेलं असतं, त्या बापाचं बोट ज्या वेळेला मिळत नाही, त्यावेळेला परिस्थिती तीच होते की ज्या वयात चालायला शिकायला बापाचं बोट जर मिळालं नाही, तर जसं माणूस कोलमडतो, तसाच माणूस किती मोठा झाला आणि बापाचं बोट सुटलं, तो माणूस कोलमडतोच. तो संभाजी राजे राहू द्या का सुनील आळे राहू द्या. अवतीभोवतीच्या लोकांना राजकारण करायचंच असतं, ते त्यासाठीच आहे. लोकच आहे. आणि कधी कधी आपल्या व्यक्तिमत्वानुसार जर आपण लोकांच्या कवेत येणार नसेल, स्वतःवरून सांगतो, लोक अफवा उठवतात. मी अनुभवतोय आणि संभाजीराजांनी अनुभवलंय. संभाजीराजांच्या नखाची सर मला नाहीये. तुम्ही उल्लेख देऊन, दाखला देऊन ही गोष्ट सांगितली म्हणून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतोय. विचार करा विकासजी, मी त्या प्रसंगातून गेलोय म्हणून त्या गोष्टीचं गांभीर्य ओळखून ही गोष्ट जबाबदारीने बोलतोय. बापाचं अंत्यदर्शन होत नाहीये, काय सल असेल संभाजीराजांच्या मनामध्ये? ज्या बापाचं बोट धरून आपण चाललोय, ज्या बापाचा चेहरा आजही कुठल्या देवापेक्षाही जास्त प्रेरणा देतोय, त्या बापाचा अंत्यदर्शन न होणं हे त्या मुलासाठी काय वेदनादायी असेल. पण थोरला मुलगा काय असतं ना, बापानंतर थोरला मुलाच्या खांद्यावर फक्त बापाचं मडकच नाही येत, तर बापाची संपूर्ण जबाबदारी त्या मुलाच्या खांद्यावर येते. आणि त्याला त्या क्षणाला स्वतःचं दुःख सावरून सर्वांना आधार द्यायचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज सगळ्या घडामोडींमधून बाहेर निघाल्यानंतर ज्यावेळेला रायगडावर आलेले छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं सर्व दुःख बाजूला ठेवून शिवाजी महाराजांचे अपूर्ण राहिलेले सर्व विधी पार पाडलेले. सांत्वनपर जे काही लेख आलेले आहेत, पत्र आलेले आहेत, दुश्मनांचे असतील, स्वकीयांचे असतील, किल्लेदारांचे असतील, रयतेचे जे अनेक प्रश्न असतील, त्या सर्वांना संभाजीराजेंनी उत्तरं दिलेली आहेत. हे सगळं करताना त्या संभाजीराजांच्या काळजामध्ये काय वेदना असतील याची आपण कल्पना करू शकत नाही. का? घडवलं कोणीतरी वेगळ्या लोकांनी. उत्तरं कोणाला द्यावी लागतायत? संभाजी महाराजांना. संभाजीराजे तिथं कुठं होते शिवाजी राजांचा मृत्यू झाला तेव्हा? जबाबदारी कोणाला घ्यावी लागली?
संभाजी महाराजांना. जबाबदारी मी स्वराज्याची नाही म्हणत आहे. त्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याची. वडील जेव्हा दिसेनासे होतात, आयुष्य खरंच फिक्कं होऊन जातं. स्वराज्य किंवा एखाद्या गड किल्ल्यावर तो भगवा आसमंतामध्ये फडकताना जो अभिमान असतो, कारण ते निशाण असतं. त्या किल्ल्याचं निशाण असतं. तसा बाप आपल्या आयुष्यामधला निशाण असतो. एखाद्या स्त्रीचा जेव्हा पतीचं निधन होतं, तिच्या डोक्यावरचं कुंकू ह्या पतीच्या अस्तित्वाचं निशाण असतं. तसं बापाचं अस्तित्व ह्या त्या पुत्रासाठी त्याच्या अस्तित्वाचं निशाण असतं. आणि ज्यावेळेला ते निशाणच मिटतं, सगळं फिकं होऊन जातं. सगळं. जे तुमच्या प्रश्नाला शेवटच्या याच्यामध्ये एकच वाक्यामध्ये उत्तर देईल आणि ती फॅक्ट आहे, की बाप काय असतो. संभाजीराजांचाही पण, माझाही पण, आपल्या सर्वांचाही पण. जोपर्यंत बाप आहे ना, बापाचा हात धरून ठेवा. का? इतर कोणाचेच पाय धरायची वेळ कधीच येणार नाही. संभाजीराजांवरून आणि माझ्यावरून सांगतो. बापानं असं कर्तृत्व करून ठेवलंय. बापाचा हात सुटलाय, पण आजही कोणाची पाय धरायची गरज नाहीये. आणि या संपूर्ण परिस्थितीचं, या संपूर्ण पॉडकास्टचं एका गोष्टीने उत्तर द्यावंसं वाटतं. असे संकटाचे सामने येतात, आव्हानं येतात. त्या आव्हानांच्या छाताडावर पाय देऊन, पाय घट्ट रोवून उभं कसं राहायचं राहतं. जे संभाजीराजांकडून मी शिकलो आणि जे मी आता अनुभवतोय. आपण या सह्याद्रीमध्ये फिरतोय. या सह्याद्रीमध्ये वावरणारा, मुक्तपणे वावरणारा पक्षी म्हणजे गरुड पक्षी. या गरुड पक्षाचं आयुष्य 2 फेजमध्ये असतं, जसं आपलं प्रत्येकाचं असतं. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. प्रत्येकाला पूर्वार्ध कुठपर्यंत असतो, जोपर्यंत तुमच्याकडे संकटांची मालिका येते आणि या संकटांचं एक शिखर असतं आणि त्यानंतर तुम्ही ते शिखर उतरायला लागतात. तिथून तुमचा उत्तरार्ध सुरू होतो. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आयुष्यातला शिखर संकटांचा हे वडिलांचा मृत्यू होता आणि छत्रपती संभाजीराजांसाठीही तो क्षण होता. गरुड पक्षाचं आयुष्य अगदी ह्या 2 टप्प्यात असतं, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. गरुड पक्षाची ताकद असते त्याच्या पंखांमध्ये. सगळ्या पक्ष्यांच्या पेक्षा जास्त उंच उडणारा, त्याच्याही पेक्षा या ढगांपेक्षाही वरती उंच पाऊस पडत असेल तर त्या ढगांच्याही वरती जाऊन विहार करणारा पक्षी म्हणजे गरुड पक्षी. का? तर त्याच्या पंखातल्या ताकदीमुळे. गरुड पक्षाची आणखी एक ताकद, त्याचा पंजा, त्याची चोच. गरुड पक्षाला शिकार करताना कधी बघा तुम्ही, किती मोठं भक्ष्य असो त्याच्या चोचेमध्ये आणि त्याच्या पंजामध्ये पकडतो तो आणि आसमंतात विहार करतो. जर गरुड पक्षी 50 वर्ष जगत असेल ना, तर वयाच्या 25-30 मध्ये गरुडाचा असा एक प्रसंग येतो की त्याची चोच हालायला लागते, त्याचे पंख निकामी होतात, झडायला लागतात आणि त्याची पंजा हा निकामी व्हायला लागतो. गरुड पक्षापुढे 2च ऑप्शन असतात, जे प्रत्येक बापावर प्रेम करणाऱ्या पोरापुढे पण येतात. एक, आत्महत्या करणं किंवा आहे ते सगळं सोडून देणं. आणि 2, या परिस्थितीवर पुन्हा एकदा नव्याने मात करणं. आणि त्यासाठी काय करायचंय? गरुड पक्षी स्वतःला याच्यामध्ये कुठेतरी अनभिन्न ठिकाणी एकांतात एखाद्या कपारीमध्ये स्वतःला कैद करून घेतो. स्वतःची पंख त्या खडकावर आपटून झडून टाकतो, मुळासकट काढून टाकतो. ती चोच त्या खडकावर आपटून काढून टाकतो. पंजांचंही तेच. वेदना होतात, त्रास होतो, सगळं निघून जातं. पण मनामध्ये एकच आस असते, की पुन्हा ते पंख फुटणारे, पुन्हा ती चोच येणारे, पुन्हा ते पंजा येणारे. गरुड पक्षी कधीच पहिला ऑप्शन स्वीकारत नाही. गरुड पक्षी नेहमी दुसरा ऑप्शन स्वीकारतो. आत्महत्या पक्ष्यांना, प्राण्यांना, सापांना, कोणत्याही जातीला मान्यच नाही. ती फक्त आम्हा मनुष्य लोकांना का माहीत झाली ते माहिती नाहीये. छत्रपती संभाजी राजा अगदी या गरुड पक्षाप्रमाणे होता. त्यांनी दुसरा ऑप्शन निवडला. आणि गरुड पक्षाचे ज्या वेळेला पुन्हा नव्याने पंख येतात, पुन्हा नव्याने चोच येते, पुन्हा नव्याने पंजा येतो, तो गरुड पक्षी उरलेल्या उत्तरार्धातल्या आयुष्यामध्ये पुन्हा या आसमंतामध्ये तितकेच ताकदीने वावर करतो, पुन्हा एकदा शिकार करतो आणि पुन्हा एकदा त्या राजाप्रमाणे जगतो. हेच छत्रपती संभाजीराजेने शिवाजी राजांच्या निधनानंतर केलंय आणि इथल्या सगळ्या स्वकीयांना, परकीयांना, सगळ्या शत्रूंना पूर्ण उरलाय.
असा छत्रपती संभाजी राजा शिवरायांच्या निधनानंतर उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. नक्कीच या सगळ्या गोष्टींनंतर महाराज उभे राहिलेत, परंतु आजही त्या गोष्टींचा जेव्हा विचार येतो म्हणजे अक्षरशः त्या गोष्टी ऐकताना अंगावरती काटा येतोय. मित्रांनो, गोष्ट इथेच संपत नाहीये. आत्ताशी कुठेतरी गोष्टीला सुरुवात झालीये आणि आता इथून पुढे खरं तर कटकारस्थानं सुरू होणार आहेत. राजाराम महाराजांना गादीवर बसवायचंय, एका बाजूला संभाजी महाराजांना बाजूला काढायचंय आणि हे सगळे राजकारण स्वकीय करत असताना महाराजांनी सगळ्या गोष्टी कशा ताब्यात ठेवल्या आणि कशा पुढच्या रणनीती आखल्या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण येत्या भागात करणार आहोत. तुर्तास थांबूया. धन्यवाद.